महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सासूच्या अंत्यविधीला गेलेल्या जावयाचा खून। जालन्यातील गोदेगावमध्ये सासूच्या अंतिम संस्कारासाठी आलेल्या जावयाचा खून झाल्याची घटना समोर आली असून गोदेगाव या ठिकाणी सासूच्या अंत्यसंस्कारासाठी पणेवडी येथील मच्छिंद्र दराडे आले होते। रात्री तेथेच थांबले, मात्र रात्रीतून गायब झाले आणि सकाळी दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह। सासूच्या अंतिम संस्कारासाठी तो गोदेगाव या ठिकाणी आला होता व अंतिम संस्कारानंतर रात्री त्या ठिकाणी थांबला, मात्र रात्रीतून गायब झाल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। गोदेगाव शिवारामध्ये एक मर्डरची घटना घडलेली आहे। मच्छिंद्र कुंडीबा दराडे, वय 55 वर्ष, राहणार पानेगाव, तालुका अंबड, हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेले होते आणि रात्रीच्या सुमारास ते तिथून त्यांच्या एका नातेवाईकाबरोबर गेलेत आणि त्यानंतर त्यांचं जे प्रेत आहे आज सकाळी आपल्याला मिळून आलेलं आहे। घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे पवन मच्छिंद्र दराडे याच्या फिर्यादीवरून आपण फिर्याद घेण्याचं काम करत आहोत। त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे। कारण वगैरे कळलंय? नाही, सध्या तरी निश्चित कारण अजून कळून आलेलं नाहीये, परंतु जे संशयित आहेत मी सांगितलेले आहेत त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निश्चित कारण काय आहे हे आपल्या लक्षात येईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।